बघा आता नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे डेफिनाइट इंटिग्रेशनचा. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन नंबर सी 1 मधला सी आहे. ठीक आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ 1 to 2. म्हणजे इथं लिमिट दिलेलं आहे 1 आणि 2 दिलेलं आहे. ठीक आहे, dx/2x + 11. तर मग आता बघा हा डेफिनाइट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम आहे, हा आपण आता सॉल्व्ह करू. मग सोल्युशन I equals to integration 1 to 2 dx/2x + 11. ठीक आहे, तर इथं प्रॉब्लेममध्ये माझ्याकडनं डबल dx झालेलं आहे, तर इथं डबल dx नाही. ठीक आहे, कोण कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे, तर बघा मग I equals to integration limit 1 to 2 dx/2x + 11. मग आता बघा आपल्याला काय आहे की लिमिट पण दिलेलं आहे. मग इथं फॉर्म्युला यूज करायचा कोणता, कंपोजिट फॉर्म्युला. मग कंपोजिट फॉर्म्युला कोणता आहे, तर इंटिग्रेशन ऑफ 1/f(x) dx. यास जर असेल तर याचं काय येतं, इंटिग्रेशन ऑफ, बघा यास जर असेल इंटिग्रेशन ऑफ 1/f(x) dx जर असेल तर याचं काय येतं, log of f(x) अपॉन d/dx ऑफ f(x) + c असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, मग या फॉर्म्युल्यानुसार f(x) म्हणजे इथं काय आहे, तर बघा आता इथं प्लस सी लिहायची गरज नाही, कारण की हे कोणतं इंटिग्रेशन आहे, डेफिनाइट इंटिग्रेशन आहे. ठीक आहे, तर मग याच्यानुसार काय होणार, I equals to ब्रॅकेट ऑफ log of f(x) म्हणजे काय इथं 2x + 11 आहे, अपॉन d/dx ऑफ 2x + 11 ब्रॅकेट कंप्लीट आणि ब्रॅकेट कंप्लीट 1 to 2. ठीक आहे, मग इथं काय येणार, I equals to ब्रॅकेट ऑफ log of 2x + 11 अपॉन d/dx ऑफ 2x + 11. आता डेरिव्हेटिव्ह बघा, 2xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 2 येणार आहे, आणि d/dx ऑफ 11 काय येणार आहे, 0 येणार आहे. लिमिट ॲज इट इज 1 to 2. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये काय येणार, लिमिट अप्लाय करायची. मग बघा इथं काय I equals to, आता हा जो 1/2 आहे आपण बाहेर घेऊ, इथं काय येणार 1/2 ब्रॅकेट ऑफ log of 2x + 11 ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, लिमिट 1 to 2. आता काय करायचं, लिमिट अप्लाय करायची. लिमिट अप्लाय करताना काय की हा 1/2 ॲज इट इज बाहेर राहणार, आणि इथे येणार log ऑफ ब्रॅकेट ऑफ 2 × 1, इथे येणार ब्रॅकेटमध्ये 2 × 1 + 11. ठीक आहे, आणि मायनस log ऑफ, आता बघा आधी अप्पर लिमिट अप्लाय करायचं. आधी कोणतं लिमिट अप्लाय करायचं, अप्पर. मग अप्पर लिमिट कोणतं आहे बघा, 2 × xच्या जागेवरती पुन्हा 2 घ्यायचा + 11 ब्रॅकेट कंप्लीट मायनस log ऑफ ब्रॅकेट ऑफ 2 × आता इथं 1 येणार लोअर लिमिट + 11 ब्रॅकेट कंप्लीट पुन्हा हा ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे, म्हणजे इथं काय येणार 1/2 ब्रॅकेट ऑफ log ऑफ बघा 2 × 2 = 4, 4 + 11 किती येणार 15. ठीक आहे, आणि मायनस log ऑफ ब्रॅकेटमध्ये 2 × 1 = 2 म्हणजे बे एक बे आणि + 11. मग आता इथं +11 जर केलं तर किती होईल, म्हणजे 2 × 11 13 होईल. किती होईल 13 ब्रॅकेट कंप्लीट, हा ब्रॅकेट कंप्लीट. बघा लॉगॅरिथमच्या रूलनुसार इथं काय येणार 1/2, आणि आपण काय केलं इथं सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे, मग लॉगमध्ये काय होणार डिव्हिजन होणार, म्हणजे इथं काय येणार 15/13 ब्रॅकेट कंप्लीट, आणि हा
ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे याचं फायनल आन्सर आलं आय इक्वल्स टू 1/2 लॉग ऑफ 15/13. ठीक आहे, हे काय आलं त्याचं फायनल आन्सर आलं. बघा असं सॉल्व केलं तर तुम्हाला पूर्ण 2 पैकी 2 मार्क भेटतात. हा डेफिनाईट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम होता. बघा स्टार्टिंगला आपण काय केलं, आय इक्वल्स टू कन्सिडर केलं, त्याच्यानंतर 1/f(x) फॉर्म्युला यूज केला. मग 1/f(x) फॉर्म्युला यूज केल्यानंतर इथं बघा हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, या फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन झालं लॉग ऑफ 2x + 11/d/dx ऑफ 2x + 11 आणि लिमिट ॲज इट इज 1 to 2. पुन्हा आपण इथं याचा डेरिव्हेटिव्ह घेतला d/dx ऑफ 2x. 2xचा 2 कॉन्स्टंट आहे, d/dx ऑफ x 1 आणि d/dx ऑफ कॉन्स्टंट 11 आहे, म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0 येतो. मग इथं हा 2 आला, मग 2 + 0 2. मग इथं हा जो अपॉन 2 आता 1/2 आपण काय केलं इथं बाहेर घेतलं आणि मध्ये काय ठेवलं फक्त लॉग ऑफ 2x + 11 ब्रॅकेट ऑफ लिमिट 1 to 2. मग आपण नंतर लिमिट ॲप्लाय केले, म्हणजे आधी काय करायचं ॲपर लिमिट अप्लाय करायचं, नंतर लोअर लिमिट अप्लाय करायचं, दोघांचं मायनस करायचं आहे. मग इथं आलं 1/2 लॉग ऑफ 15 मायनस लॉग ऑफ 13. आणि लॉगमध्ये जर सबस्ट्रॅक्शन असेल तर आपण काय करू शकतो कॉमन बेसवरती त्यांचं डिव्हिजन करू शकतो. मग तो रूल अप्लाय केला आणि आय इक्वल्स टू काय भेटलं आपल्याला, आय इक्वल्स टू 1/2 लॉग ऑफ 15/13. ठीक आहे, तर हे त्याचं फायनल आन्सर आलं. मग नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आता.